भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर दिल्लीतील कर्तव्य पथावरती आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये ही सगळी नागरिक जे असतात दिल्लीतील सर्वसामान्य नागरिक असतील किंवा NCCचे विद्यार्थी असतील, पोलीस असतील, यासह महिला पुरुष हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि देशाचे जे जवान आहेत त्या जवानांचा सन्मान करण्यासाठी खरं तर या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिल्लीतील इंडिया गेट ते कर्तव्य पथ हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मागच्या काही तासांपासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। इंडियन आर्मी जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा ज्या आहेत ते या लोकांकडनं दिल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर सिव्हिल सर्व्हिसचे लोक असतील किंवा इतर देखील NCCचे विद्यार्थी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, यासह मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। फक्त आणि फक्त भारत माता की जय त्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीनं भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवलं त्या लष्करांचा किंवा त्या जवानांचा कौतुक सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर दिल्लीतील अनेक ठिकाणचे अनेक वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। कुठल्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी नाहीये, पूर्णपणे तिरंगा झेंडा जो आहे तो खांद्यावरती घेतलेला आहे। देशभक्तीपर गीतं जी आहेत ती या ठिकाणी वाजवली जातात आणि यांचा आनंद उत्सव सोहळा जो आहे तो भारतीय जवानांचा या ठिकाणी साजरा केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। देशाच्या जवानांनी केलेलं जे यश आहे त्या यशाचं खरं तर मागच्या काही दिवसापासून कौतुक होताना आपल्याला बघायला मिळत होतं आणि त्या कौतुकाचा एक भाग त्यांच्या कौतुकाचा सोहळा या ठिकाणी दिल्लीतील इंडिया गेटवर देखील साजरा होत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।